जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ पालेगावात पटेल झिऑन या 260 सदनिका असलेल्या गृहसंकुलात डिजिटल मीटर बसवण्याचं काम रहिवाशांनी बंद पाडलंय। सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या सदर काम सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। रात्री 8:30 वाजताच्या सुमारास डिजिटल मीटर बसवण्याचं काम सुरू असल्याची माहिती रहिवाशांना मिळाली। त्यानंतर या रहिवाशांनी हे मीटर बसवणाऱ्या 2 इसमांना पकडून त्यांना विचारणा करत त्यांच्याकडे कागदपत्र मागितली, मात्र त्यांच्याकडे असे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हती। त्यानंतर या 2 इसमांना सोसायटीतील रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सदर डिजिटल मीटर बसवण्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता त्याबाबत कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये। सोसायटीची परवानगी न घेता अशा प्रकारे डिजिटल मीटर बसवण्याचं काम चोरून अनधिकृतरित्या सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। मेरा नाम जयलाल मौर्य है। 1702 रूम नंबर है, पटेल जैन का बिल्डिंग है। सोसाइटी में बिना किसी के परमिशन का हम लोग का मीटर जो है रातों रात चेंज करके वो लोग चोरी चोरी भाग रहे थे। जब लाइट घर का गया तो हम लोग नीचे आए कि लाइट क्यों बंद है, तो पता लगा कि हम लोग का मीटर सब चेंज करके वो लोग चोरी चोरी पीछे बाजू भाग रहे थे। फिर हम लोग ने उनको पकड़ा इधर और बोला कि भाई सोसाइटी का किसका लेटर लेके आए हो, किसके परमिशन से बदली कर रहे हो। कोई उसमें कोई वो बोल रहा है मेरे पास कोई लेटर नहीं है, कोई परमिशन नहीं है। जबरदस्ती ऐसा सोसाइटी का मीटर हम लोग का चोरी करके सब मीटर नया करके लेके जाए। ये मीटर देखिए, ये मीटर सब निकाल के सब चालू मीटर था, चालू मीटर को उन्होंने ऐसा निकाल के और इस तरह का मीटर लगा के हम लोग को छोड़ के जा रहे हैं। 280 घर मांग है कि हमारा जूना मीटर लगना चाहिए, ये मीटर हमको नहीं चाहिए। अभी का अभी चेंज करिए, अभी का अभी चेंज करिए। कोई इंफॉर्मेशन नहीं है सोसाइटी तो किसी मेंबर को कोई 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 किसको भी कुछ भी नहीं मालूम है। अभी लाइट हम लोग का घर के गए तब हम लोग को मालूम पड़ा कि ऐसा क्यों लाइट गया। फिर हम लोग नीचे आए, देखे मीटर सब पूरा चेंज कर दिए हैं। मी 12व्या माळ्यावर राहतो, 1213 फ्लॅट नंबर आहे माझा। साधारणतः संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान बरोबर ना लाईट गेली एक 10 मिनिटासाठी। तर आम्ही बघितलं खिडकीमधून आजूबाजूच्या परिसरात सर्व लाईट होती। मोस्टली आमच्याकडे लाईट गेली तर जनरेटर मुळे लिफ्ट तरी चालू असते आणि पॅसेजची एक सोडून एक लाईट चालू असते, तर त्या लाईटी चालू नव्हत्या, पूर्ण काळोख होता। त्याच्यामुळे डाऊट आल्यामुळे हे आमचे किती तुम्ही रूम नंबर प्रथमेश मराठे यांनी मला फोन केला की आपल्या मीटर सर्वांचे चेंज झालेत म्हणून। त्यामुळे आम्ही पळत पळत खाली आलो, बघतोय तर इथून तिथून सर्व मीटर तुम्ही पाहू शकता, एक पण मीटर इथे आमचा जुना नाही। तर आमच्या कोणालाच नाही माहिती, इथे सगळे तुम्ही बघू शकता आमचे 260 फ्लॅट मेंबर आहे, त्यांच्यापैकी कोणाकडेच नोटीस नाहीये। दुसरी दादागिरी आहे। दुसरी गोष्ट एक मला एक बोलू इच्छितो, बिल्डरने आम्हाला हे जे मीटर लावून दिले ते साधारणतः 2 वर्ष झालेले, म्हणजे नवीनच मीटर आहे। कानून म्हणते की ज्यांचे जुने मीटर आहे त्यांचे तुम्ही चेंज करू शकता। काहीच कल्पना नाही, आम्हाला माहिती पण नाही हे मीटर चेंज होत आहे ते, म्हणून चार्जेसचा विषयच माहिती नाही। आताच्या आता 2 माणसं यांचे इथे अजून आहेत, ते कोण आहे आम्हाला माहित नाही, जे करत होते त्यांना आम्ही पकडले। आमची मागणी आहे की आम्हाला आज रात्री चेंज करून द्या, पुढे आम्हाला जायचं नाही, कारण उद्याचा खेळ उद्यावर। साधारणतः हे आम्हाला वाटते सकाळपासून काम चालू असणार। आम्ही तर कामाधंद्याला जातोय, त्याच्यामुळे आम्हाला याची काही कल्पना नाही, पण संध्याकाळी आम्ही कामावर जर ज्याला करायचंय ते करू शकतात, पण बाकीचे लोक आम्ही सध्या तरी कोणीच बोलतायत विरोधात आहे। आम्हाला बिलकुल एक मीटर चेंज करायचे नाही, आमचे जुने मीटर एमएससीबीचे तेच पाहिजे आम्हाला। अंबरनाथ पालेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिशेस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।